भाई इकडे आजूबाजूला नुसते बंगले आणि एकदम शांतता, नुसते बंगले आणि एकदम शांतता. काय बोलता मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे AK व्लॉग्समध्ये. तुमचा लाडका निकेत घेऊन आला आहे नवीन ब्लॉग. तर आज मी चालणार आहे आणि खूप मजा करणार आहे, कारण की मागे गणपती आले, पप्पांचा बड्डे आलेला आहे. तर मग भाई फुल धुरळा मचवणार आहे मी. तर आज मी जाणार आहे कांदिवलीला, चारकोपला जाणार आहे आणि चारकोपचे जे सगळे गणपती बाप्पा आहेत ते सगळे एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर असंच पूर्ण व्लॉग बघा आणि स्टेट येऊन राहावं की मी कसं काय करतो आणि पूर्ण व्लॉग बघा. आणि जर तुम्ही अकाउंटला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा AK व्लॉग्सला. आणि माझे प्रिव्हियस व्लॉग्स पण बघा लवकरात लवकर आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. तर मग स्टेट येऊन राहावं की आपण कसं काय करतोय. आता मी बँड्राला पोहोचलो आहे. बँड्रावरून आता मी कांदिवलीसाठी ट्रेन येणार आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून. तर मग बघूया पुढे जाऊन कसं काय ट्रॅव्हलिंग आहे. तर आता शिवडीवरून मी बँड्राला आलो, बँड्रावरून आता मी चाललो आहे कांदिवलीला. तर मग पहिल्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. कांदिवली स्टेशनच्या बाजूलाच आहे, म्हणजे मी चालत होतो आणि बघितलं अरे भाई मंडप. तर मग गेलो आणि दर्शन केलं. पण आता मला हे कळत नाही की मी चारकोपला कसं जाऊ. म्हणजे लोकांना विचारलं तर ते लोक एवढं कन्फ्यूज करत आहेत. तर मी म्हटलं की चालत जाऊ, 1 तासाचा रोड आहे, 1 तासामध्ये जर मध्ये कुठे जर बाप्पांचं मंडप दिसलं तिकडे दर्शन घेईल. तर मग बघूया की कसं काय एक्सप्लोर होतं आहे. तर तुम्ही स्टेट येऊन राहा आणि असंच ब्लॉग बघा. पुढे कांदिवलीला मी जरा विचारपूस केली की इकडे कसं यायचं. तर ना दादा बोलला की आणि दादा आणि काकी बोलले की खूप लांब आहे तर तू बसने ट्रॅव्हल कर. तर मग मी तिकडून कांदिवलीवरून बस पकडली. तर तिकडून येतात बसेस 244, 246, 281, 286 आणि 460. तर ह्या बसेस तुम्हाला 6 रुपयामध्ये हनुमान मंदिरच्या ठिकाणी सोडतात आणि तुम्हाला येतानाच ना दिसून जाईल गणपतीचे मंडप. तर आता मी बघूया की चारकोपचा राजाचं मला मंडप तिकडे पुढे लिहिलेलं दिसतंय. तर मग आपण तिकडे जाऊया. हे खूप एक्सायटेड आहे, खूप 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 एक्सायटेड आहे. तर बघूया. भाई फूल एकदम भारी. आता आपल्या चारकोपच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. भाई इकडे आजूबाजूला नुसते बंगले आणि एकदम शांतता, नुसते बंगले आणि एकदम शांतता. तर आता आपण पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर मग बघू, विचारू की कुठे कसं काय आहे. तर मग बघूया. आत्ताशी मी 2च गणपती कव्हर केले, वाजलेत 12:30. तर मग बघूया की पुढे कसं काय आहे.
चालता चालता ना मला चारकोपचं चिंतामणीचे तर मंडळवाले भेटले. त्यांना विचारलं तर म्हणजे आहे जरा लांब लांब आहे पण आहे. तुम्ही जर ग्रुप बरोबर आलात ना तर समजून जाल, म्हणजे लगेच बोलता बोलता भेटून जाईल. बट एकटा आलं ना की नाही कळत. म्हणजे मला कळतंय फक्त थोडंसं दमलो आहे, गरम होत आहे ना म्हणून. तर आता आपण चारकोपचा सम्राट बघू. हां संध्याकाळी आलात ना तर भाई इकडे फुल जत्रा वेगळी, म्हणजे खाऊबिऊचं सामान पण आहे. चारकोपचा सम्राट या ठिकाणी पोचलोय. फुल बंगले तिकडे भाई अशा लाईनी. सई म्हणजे आपले गणेश उत्सव आठवले. ऑगस्टमध्ये येतात गणेश उत्सव. हे बघून पण भाई, आणि भाई 5 दिवसाचे गणपती, म्हणजे शुक्रवारी ह्यांचं विसर्जन आहे. म्हणजे 5 ते 6 दिवस, म्हणजे हे दुसरं गणेश उत्सव होणार आहे. म्हणजे एका वर्षात आपले 2 गणेश उत्सव सेलिब्रेशन होतात. सो बघूया. आता दादा बोलले की इथून लेफ्टमधून पण आहेत 2 गणपती आहेत, तर ते एक्सप्लोर करू. फुल मजा येते. मी तर चारकोप हा प्लेस फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतोय. बट एवढी शांतता आहे ना भाई इकडे, आणि सगळीकडे बंगले आहेत. म्हणजे अशी एक प्लेस नाही, म्हणजे आहेत बिल्डिंगसुद्धा आहेत, बट बिल्डिंग आहेत तर हायवेजला आहेत. पण आतमध्ये जर तुम्ही सेक्टर्समध्ये येत आहे ना, सगळीकडे बंगले आहेत, सगळीकडे. भाई सिरियसली म्हणजे ब्लेसफुल आहेत जे लोक जे इकडे राहत आहेत. एकदम शांतता आणि असं फुल गावठणसारखं वाईब आहे. ग्रेट ग्रेट. काय मग ब्लॉग बघताय की नाही? बघा पुढे बघा. तर आता मी चारकोपचं सम्मेश्वरांचं दर्शन घेतलं आहे, जय मल्हारच्या रूपात होत्या. तर आता आपण बघूया पुढे. मी चालत चाललो आहे. आता एक्झॅक्टली मला माहिती नाही की मी नक्की कुठे आहे, तर मग मी गुगल मॅपवरती टाकून बघतो. त्यानंतर मला त्याचं सेक्टर 8मध्ये जिकडे चारकोपचं चिंतामणी आहे तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर तिथे मला जायला बस घ्यावी लागेल. आता पहिलं इकडून मी बघतो, मला इथे गार्डनमध्ये अजून एक गणपतीचं मंडप दिसलं, तिकडे जाऊन बघतो की काय आहे. पुरा दिन आज एक्सप्लोर करूंगा मैं. पूर्ण चारकोप पूर्ण जाणून घेणार आहे मी कुठे काय काय आहे. तुम्ही असंच ब्लॉग बघा. म्हणजे आता फायनली आपलं चारकोपच्या विघ्नहर्त्याचं दर्शन झालेलं आहे. आणि हे मंडप मला त्या साईडून दिसलेलं जेव्हा मी त्या परमेश्वराचं दर्शन करायला जातो ना तेव्हा. तर मग मी फिरत म्हणजे ॲक्च्युली मला रोडच माहिती नाही. बट भाई बोलतात ना की जर तुम्ही कुठे जात आहे तर तुम्हाला ॲटोमॅटिकली रोड भेटतो. आणि तेच झालं. मी तिकडूनच बघितलं की इकडे पण मंडप आहे, तर आपण कसं येऊ. तर मग फिरत आलो.
तर आता बघूया की पुढे चाललो. आता मी इथून मला बस पकडून सेक्टर 8ला जायचं आहे. मग आता सेक्टर 8साठी बस कुठून भेटेल ते सगळं चेक करायचं आहे. मग त्यानंतर चारकोपचा चिंतामणी आणि मग तिकडे अजून एक वाटतं गणपती बाप्पा आहेत. मग त्या मंडपाचं करू. मग तिथूनच तीच बस पकडून कांदिवलीला. गरम होतं आहे खूप पण एक्सायटेड पण आहे. 2 गणपती आपले दर्शनासाठी बाकी आहेत. तर मंडळी सगळ्याच गणपतीचे दर्शन झालेले आहेत. आणि जर माझे कोणते मंडळ मी एक्सप्लोर केलेलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तेही मी लवकरात लवकर एक्सप्लोर करेन. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि स्टे ट्यून राहावा की मी नवीन ब्लॉगमध्ये काय करतो आहे. तर मग चला भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. लवकरात लवकर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर शेअर करा. तर आता मी निघतोय शिवडीसाठी. चला भेटूया.